नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय औंध या ठिकाणी आणि औंधमध्ये तुम्हाला माहितीच आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक ताई, मयुरी ताई, नमस्कार. तुमचं स्वागत आहे. नक्कीच काय सांगाल तुम्ही या बैलगाडा क्षेत्रात आलाय, काय सांगाल या बैलगाडा क्षेत्राबद्दल? तुम्ही पहिल्यापासून तुमचा इतिहास सांगा, कधीपासून आलाय तुम्ही? आता 4 वर्ष झाली असतील, 4-4.5 वर्ष झाली असतील येऊन. म्हणजे तसा लहानपणीपासूनच नाद आहे आपला, पिढ्यानुसार आलेला नाद आहे. होय त्यामुळे असं काही सांगते, चौथीत होती तेव्हा पण जातच होती. होय. हो, हां हां हां. तर तुम्हाला कुठल्या बैलामुळे या क्षेत्रामध्ये आला तुम्ही? पहिली जुनी बैल होती आपली, तरी पप्पांची सनी आणि बबन म्हणून, बर, त्यांच्यामुळे. त्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रामध्ये आला आणि तुम्ही बैलगाडा क्षेत्रामध्ये प्रत्येक मैदानात दिसता. नक्की काय हो, एक नादच म्हणावं लागेल. हो ना, असं नाही कधीतरी आपण जेव्हा आपला बैल असेल तेव्हा मी कायम असते बैलांसोबत. आपला नक्की कुठले कुठले बैल आहेत सांगा जरा माहिती. हा आदत आहे वजीर, तो हां. दुसरा आहे वादळ, हां. आणि हा आता साईबाती राजा. त्या मैदानामध्ये तुम्ही घेऊन येतात, हो, नियोजन वगैरे कोण करतं? नियोजन काही भाऊ कधी आपल्याकडे असतं, हां. असं काय नाही. कधी पप्पा. तुम्ही बघितलं या बैलगाडा क्षेत्रामध्ये मयुरी ताई प्रत्येक मैदानात ज्या ज्या ठिकाणी जवळची मैदान असतील त्या ठिकाणी असतातच. काय सांगाल बैलगाडा क्षेत्रामध्ये तुम्हाला काय दिलं या बैलगाडा क्षेत्रामध्ये? आता तुम्ही पण इथं आला ते कशामुळे? या बैलगाडी क्षेत्रामुळे. बरोबर. काही एक ओळख आहे ती या क्षेत्रामुळे आहे. तुम्ही बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही आला त्यावेळेस एक सगळ्या लोकांचा एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आईला मुलगी आहे बैलगाडा क्षेत्रात आली, नक्की याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? असं काही नव्हतं त्यावेळेस, एक आपला ट्रेंड होता हां. नाही का. नाही, पहिलीच होती, आपण जात होतो नाही का, हां. ते सुट्टी वगैरे करणं होते, त्यामुळे सगळ्यांना जरा युनिक वाटत होतं हां. सगळं काही. नाही, हळूहळू सवय, असं सगळे एकदम फ्रीडम असते, सगळे सुट्टी मेकर असते हां. सगळे. आता ज्या ज्या तरुणी दिसत आहेत ते तुमच्यामुळे दिसत आहेत बैलगाडा क्षेत्रात, कारण की तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदाच आलाय असं मैदानामध्ये, ही एक महिला म्हणून, एक मुलगी म्हणून मैदानामध्ये तुम्ही दिसता. एक तुमचा एक ते म्हणतात ना, एक तुमचा आधार म्हणजे तुमच्यामुळेच असं मला तर वाटतंय बैलगाडा क्षेत्रात तरुणी आल्या त्याच. नाही, भरपूर जणी आहेत, हां. असं नाही म्हणता येणार. खूप म्हणजे भारी झालंय आता नाही का, हां. सगळ्या मुली पण असतात, असं कोण कुठं कमी नाही. कुठल्या कुठल्या अड्ड्यावर तुम्ही जाता? एक जवळची, तुमच्या जवळची का प्रत्येक पुणे भागात पण जाता तुम्ही? कुठे असेल तिकडं. तिकडे हो. सुद्धा जाता? हो, की तुम्ही बैलांना तुमच्या स्वतः ट्रेन पण करता? तुम्ही गाडी चालवता ऐकलंय, नक्की खरं आहे का? हो. नक्की कोणाची गाडी चालवली आपल्यातली? असं काही सगळ्यांचीच गाडी आहे आजपर्यंत. होय. हो, आपला एक घोडा पण आहे त्याची सुद्धा, कोणता घोडा आहे आपल्याकडे? राजा म्हणून आहे. बरं, म्हणजे शिकाऊच आहे का? त्याला घेऊन, तो बच्चा होता त्याला हां. पण घेऊन आम्ही शिकवलं. म्हणजे यांना त्याच्यानंतर- यांना ट्रेन करतो तो? हो. आणि जुना दिसतो आपल्याला बाजा, नक्की त्याचा इतिहास थोडा सांगाल का? अजून म्हणजे वैयक्तिक आपण घेतला, म्हणजे जेव्हापासून मी या क्षेत्रात आली बरं. तेव्हापासून हा माझा पहिला नंदी. त्याच्याबद्दल थोडंसं कळू द्या लोकांना महाराष्ट्रातील. हो. कसं होतं, आता पहिल्याचं म्हणायचं गेलं तर कसं असतं, प्रत्येकाला वायदी हा म्हणजे कीड आहे प्रकारची बैलगाडी अगदी क्षेत्राला बरोबर बोलला लागलेली. तुम्ही. हां. तर हे वायदीमुळं असं काही नाही, मोठ्यांचीच बैलं पळतात, बरोबर आहे की. हं. गरिबांची पण बैलं पळतात, नाही असं नाही, पण कुठेतरी ते पैऱ्यानुसार की कुठेतरी आडून राहतात, लपून राहतात, बरोबर आहे. ते म्हणजे एवढंच म्हणणं आहे बाबा. एक राहुल दादांचं उदाहरण घ्या. राहुल दादा सांगा ना. कायम आपल्या म्हणजे स्वतः पण ते मुलाखतीत माझं नाव घेत हो, असतात, घेतात, टेकडावर अगदी बसणारी ताई असं घेतात तसं. घेतात. त्यामुळे मी सुद्धा आवर्जून घेते त्यांचं नाव, कारण राहुल दादा एकमेव असं आहे हां. की कधीच 1 रुपया कोणाकडून वायदे वायदे घेत नाही. घेतच नाहीत. मग तो आदत असू द्या किंवा दुसरा किंवा बैल असू द्या. नक्कीच ते एक देव माणूस आहेत. काय हो, सांगाल 100% त्यांच्यासोबत? त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, राहुल दादांचं एक राजा माणूस आहे बैलगाडी क्षेत्रातला. राजा माणूस आहे, नक्कीच राजाच आहे. आणि त्यांच्या मृत्यूबद्दल काय सांगाल? हो, मग तर आता सगळे म्हणत होते नाही का, म्हातारा म्हातारा. अरे पण म्हातारा एक त्याने पण करून दाखवलंय नाही दाखवलं, का. त्याच्या पळण्याच्या जोरावरती त्यानं दाखवून दिला, त्यानं महाराष्ट्र गाजवलाय हो. आणि गाजवतोय. तुमच्याकडे आता म्हणजे एवढे 3 नंदी सोडून बाकीचे सुद्धा नंदी आहेत की काय? नाही, 3 वैयक्तिक माझे. नक्की तुम्ही सुट्टी मेकरचं काम करता का? सुट्टी पण करते, ऑलराऊंडर. ऑलराऊंडर म्हणावं लागेल. बैलाला घरातून भरण्यापासून हां. पिकअप मध्ये हां. तिथपर्यंत नेण्या, मेका वगैरे ठोकून तिथून बैलाला पाणी करून नेऊन सगळं सोडून सगळं झोपणे सगळं किती म्हणजे किती बघा, मयुरीताईंचा इतिहास सगळ्या लोकांना माहिती आहे अगोदर, पण परंतु
ते किती त्याच्यामध्ये कष्ट किती आहे बघा. नक्की तुम्ही या बैलगाडा क्षेत्रातील आता एक छत्रपती संभाजीनगरचे त्या साईडचे बैल जास्त पळत आहेत, आपली बैल थोडीशी त्याला म्हणजे कमी पळायचं वाटते. असं काय सांगाल त्या बैलांबद्दल, काय सांगाल? लयच पळतात तिकडचे बैल, इकडचे बैल आता त्यांचा सराव कसा असेल नक्की म्हणजे? ते घोड्यातच फेरे काढतात नाही का कायम. होय. हो घोड्यासोबत आपण काढणार, कधी बैलासोबत म्हणू आपण, किंवा कधी असं खेचर असतात त्याच्यासोबत. तिकडे मोठ्या घोड्यातच कायम असतात नाही का पण कायम ते म्हणजे तिकडचे बैल लयच इकडच्या बैलांमध्ये. हो आज जास्त प्रमाणात पळतात तिकडचे. आता तुमचं आगामी नियोजन आता कसं असेल, कोणत्या मैदानात दिसाल तुमच्या आपले तिघांमधील तो वादळ वगैरे भाज्या वगैरे आपल्याला कोणत्या मैदानामध्ये दिसेल वगैरे? काय आमचं मैदान कधी होतंय? 17 तारखेला आहे, यात्राच चालू झाली आपली आता. किती तारखे म्हणजे कशाचं मैदान आहे नक्की? आमचं आदत दुसरा नाही open? ओपन असतं त्या या मैदानामध्ये दिसला सगळ्या महाराष्ट्राला दिसला त्यांचं होमचं मैदान, होम ग्राउंड मैदान आहे. त्या मैदानामध्ये सगळ्या लोकांनी या, नक्कीच मयुरीताई यांचा आदर्श घ्या लोकांनी, महिलांनी सुद्धा घ्या. नक्कीच तुम्ही एक छोटीशी मुलाखत दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई.